काय झालं? मी गाडी चालवू का? मी इतकाही हल्लो नाहीये, चालवीन मी. कॉलेजमध्ये असताना सुद्धा असाच पार्टी अटेंड करायचा? म्हणजे? मिस्टर सिरियस. नाही म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. कम ऑन यार विक्रांत, स्माइल. इट्स गुड. चला. Hi sir, welcome. Welcome ma'am. Hi. Your invitation please. You're Dr. Vikrant, right? Right. Mr. Dalvi. Ma'am. Thank you. Just enjoy party, sir. Thank you. एक मिनिट. थँक्यू. विक्रांत. हे बघ, हा विक्रांत तेव्हाच आहे. सो यू ड्रिंक? आणि मी एकटा नाही, तू पणस. हे घे. नको. आय डोंट ड्रिंक. अगं ट्राय तर कर. विक्रांत मी ड्रिंक नाही घेत. इट्स ओके. थोडंसं टेस्ट कर. तू फोर्स कशाला करतोय? मी एकदा नाही म्हटलं ना. प्लीज. तू ऍपल ज्यूस सुद्धा घेत नाहीस? विक्रांत. घे. ऍपल ज्यूस. ऍपल ज्यूस. Hi, Mr. and Mrs. Dalvi. I hope you are enjoying the party. Actually, मी मुद्दामच ही पार्टी ठेवली. नाहीतर आपल्यासारख्या डॉक्टरना एन्जॉय असं काही नसतं. राईट. बट इट्स अ गुड आयडिया. आणि हो, मी सगळ्यांना सांगितलंय की आपापल्या नवऱ्याबरोबर आणि बायकोबरोबरच यावं. कारण दोघेही नेहमी बिझी असतात. एक जण हॉस्पिटलमध्ये बिझी आणि दुसरा असतो आपापल्या घरी बिझी. दोघांना एकत्र असं कुठल्याच फंक्शनला जाता येत नाही. ज्यांचं आता लग्न झालं नाही त्यांचं ठीक आहे. ओके, एक्सक्यूज मी. विक्रांत. अगं मानसी, पार्टीला आलोय ना. स्माइल कर, एन्जॉय. अरे पण हे बघ, त्यांच्याकडनं चूक झाली, ते एक्सेप्ट करूया ना आपण. विक्रांत. काय झालं? माझं लक्ष होतं. आयुष्यवर. ऑफकोर्स. तू उशिरा येणार होतास ना? हो, पण नाही राहुलं घरी मला. काय झालं? घरात जवळजवळ गणेशोत्सव, दसरा, दिवाळी हे सगळे सण एकत्र साजरे होत आहेत अशी अवस्था आहे. मग बाळाचा विषय निघतो, मोनिकाचा विषय निघतो, तिचं कौतुक होतं. हे सगळं सहन करणं आता अशक्य होत चाललंय. म्हणून तू निघून आलास? हो. विक्रांत, ही वेळ आता पळायची नाहीये. मग मोनिकाने कितीही टोमणे मारले, काहीही केलं तरी तू आता मागे फिरायचं नाहीयेस. आय नो. इथे आपल्या पेशंट्सच्या डिलिव्हरी सारखं नाहीये विक्रांत. इथे मूल जन्माला आल्यानंतर आपली जबाबदारी संपते, पण या केसच्या बाबतीत पण इथे तसं नाहीये. इथे मूल जन्माला आल्यानंतर सुद्धा
आपली जबाबदारी संपणार नाहीये, काळजी संपणार नाहीये. म्हणून ना आता ह्या अशा गोष्टींची सवय करून घे. अजी प्लीज, तू सारखं सारखं जबाबदाऱ्यांबद्दल का बोलतीयेस? सारखं सारखं सांगावं लागतंय याचाच अर्थ तुझं काहीतरी चुकतंय. अजी प्लीज हेच हेच चिडणं नकोय. मुद्दाम चिडते मी? वाद घालायची हाऊस आहे मला. समोरचा माणूस तसं वागतो ना म्हणून आवाज चढतो मग माझा. काय ग वागलो आम्ही? उलट सगळेजण समजून घेतोय तुला. काय समजून घेताय तू? रिचा, तू अशी अचानक सहज आले भेटायला. घरी बसून तरी काय करणार ना, तुमच्याशी मोनिकाशी बोलून जरा छान वाटतं. हिला काय झालं? तेच तर कळत नाहीये ना आम्हाला. डोंट वरी, मी बघते. तिचा राग कसा शांत करायचा ना हे मला खूप चांगलं माहिती आहे. आलेच. का आलीयस पुन्हा? का म्हणजे? मैत्रीण आहे ना मी तुझी. मैत्रीण? माय फूट. काय? मैत्रीण आहेस ना तू माझी. मला या गोष्टीचा अभिमान, गर्व सगळं आहे. झाला आनंद? आता निघायचं. किती गोड आहेस ग तू. बाय द वे, तुझ्या डिवोर्सचं काय झालं? का? तू विक्रांतशी लग्न करणार आहेस का? रिचा, तुझा या सगळ्याशी काय संबंध आहे? प्लीज इकडून निघ, प्लीज. तुझी ट्रिप संपलेली नाहीये का अजून? नाही ना. आणि जायचं म्हटलं तरी इथली सगळी महत्वाची कामं सोडून मी कशी जाऊ ना. म्हणजे इथे माझी गरज आहे आणि फायदा पण. नको ना रिचा. किती भ्रमात जगते सगळं तू. म्हणजे तू जो बॉम्ब दाखवून मला इतके दिवस घाबरवत होतीस ना, त्या बॉम्बची वातच काढून मी फेकून दिली. म्हणजे काय? मी डिवोर्स पेपर्सवर सही केली. गुड न्यूज ना? सो आता आपली बॅग भरायची आणि तडक यूएसला निघून जायचं. माझं काय करायचंय ते मी बघून घेईन. हुशार आहेस तू. अति शहाणी म्हण ना. पण निघ. ओके, भेटू परत. नाही भेटायचंय. नाही भेटलीस ना तरी चालणार. चला, निघालं पाहिजे आता. विक्रांतलाही भेटायचं आहे ना, त्याच्याशी पण बोलायचंय. 1 सेकंड. काय म्हणालीस तू? कोणाला भेटायचंय? अगं विक्रांतला. आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो आता. पण कधी मी तर कोणालाच बोलताना पाहिलं नाही. अरे मोनिकाला घरी परत कधी आणणार आहेस? थोड्या दिवसांसाठी म्हणून गेली होती, अजून आली नाहीये. बघ बघ काय चाललंय सगळ्यांच्या मनात बघ. मी बघतो तिला परत कधी आणायचं ते. आणि यापेक्षा उत्तम मुलगा त्या वधूवर सूचक मंडळात नाहीये. सलील पंडित. लग्नासाठी उत्सुक असलेला तरुण जगातील कुठल्याही मुलीच्या मदतीला धावून जाणारा असतोच.